नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, अनुवंशिकता आणि उत्क्रांती ह्या धड्याच्या आपल्या आजच्या भागामध्ये एक महत्त्वाची कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवणार आहे. अर्थातच सगळ्याच कन्सेप्ट महत्त्वाच्या असतात, नो डाऊट, परंतु ही जी कन्सेप्ट आज आपण बघणार आहोत त्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातातच. ते लिहिताना बरेचदा मुलांचा गोंधळ होतो, कारण याच्यावरती ना दोन प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. एक म्हणजे उत्क्रांतीची प्रक्रिया आणि एक म्हणजे उत्क्रांतीचा सिद्धांत. मग प्रक्रिया म्हटलं की काय लिहायचं, त्यात पण उत्क्रांतीची प्रक्रिया तुम्हाला कधी कधी 2 मार्कांसाठी विचारली जाते, कधी 3 मार्कांसाठी विचारली जाते. मग 2 मार्कांसाठी सेम कन्सेप्ट 2 मार्कांसाठी विचारलं तर काय लिहायचं, याचं उत्तर वेगळं आहे. 3-5 मार्काला विचारलं तर काय लिहायचं, याचं उत्तर वेगळं आहे. सो हे सगळं डिटेल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये खूप इझी पद्धतीनं सांगणार आहे, जेणेकरून व्हिडिओ बघितला की तुम्हाला ते समजून जायचं आणि परत तुम्हाला ह्याच्यावरती अभ्यास करावा लागू नये. ठीक आहे, सो समजून घ्या. तुमच्यासोबत पेन पेन्सिल तुमचे नोटबुक वगैरे ठेवा. मी जे सांगते आहे, कारण मी एक टेक्निक देखील सांगणार आहे. ही प्रक्रिया सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायची एक टेक्निक देखील मी तुम्हाला आज सांगणार आहे. सो ते बघून घ्या आणि तुमच्या नोटबुकमध्ये हे नोट डाऊन करून ठेवा. छान तुमच्या नोट्स पण तयार होऊ देत सायमल्टेनियसली. जसे जसे तुम्ही व्हिडिओ बघताय त्याच्या बरोबरीनं तुमचे नोट्स देखील तयार होतील, सो दॅट तुम्हाला पुन्हा याचा अभ्यास करायची जास्त गरज लागणार नाही. ठीक आहे, सो चला वळूयात आपल्या आजच्या कन्सेप्टकडे. आज आपण बघणार आहोत उत्क्रांतीची प्रक्रिया, म्हणजे ऍक्च्युली उत्क्रांती प्रक्रिया, उत्क्रांती ह्या सगळ्या गोष्टी. सो उत्क्रांती काय झालं तर एका एकदम साधी शरीर रचना असणाऱ्या सजीवांपासून एकदम जटिल आणि गुंतागुंतीची शरीर रचना असणारे सजीव कशा पद्धतीनं तयार झाले, हे ह्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेद्वारे आपण बघणार आहोत. ठीक आहे, सो उत्क्रांतीची ही जी प्रक्रिया आहे ती सजीवांच्या मध्ये अत्यंत सावकाश होणारी आहे. म्हणजे असं नाही होत की 2-3 पिढ्या गेल्यात आणि मग लगेच उत्क्रांती झाली, नवीन सजीव तयार झाले. एक लक्षात घ्या, या म्हणजे सजीवाच्या शरीरामध्ये छोट्यातला छोटा बदल होण्यासाठी देखील कोट्यावधी वर्षांचा कालावधी लागणार. म्हणजे माणूस जेव्हा, म्हणजे माणसाची उत्क्रांती आपण नंतर बघणारच आहोत. सो माणूस जेव्हा नुसता झाडावरून जमिनीवर यायला, आपण सांगताना सांगतो की मनुष्य आधी झाडावरती राहत होता, मग जमिनीवर आला, मग त्याचं शेपूट गेलं, परंतु हे सांगण्यासाठी जितका वेळ लागणार नाही तर कित्येक कोट्यावधी वर्षांचा कालावधी फक्त त्याला झाडावरून खाली जमिनीवर येण्यासाठी लागलाय. मग हळूहळू त्याच्यानुसार त्याच्या शरीरात जसे जसे बदल होत गेले आणि मग कित्येक हजारो लाखो नाही करोडो मिलियन्स ऑफ इयर्स म्हणतो आपण, सो तसे वर्ष गेली आणि मग छोटे छोटे बदल होत सजीवा म्हणजे माकडाचा माणूस झाला असं. सो ही प्रक्रिया फक्त माणूस ह्याच्यापुरतीच मर्यादित नाही आहे. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का रे, एक महाविस्फोट ज्याला बिग बँग म्हटलं जातं झालेला होता. म्हणजे पृथ्वीच जेव्हा अस्तित्वात नव्हती, आपली ही जी सूर्यमाला आहे, सूर्यमालेतले ग्रह, पृथ्वी, तारे काहीच अस्तित्वात नव्हतं, तेव्हा एक विस्फोट ज्याला कॉमनली बिग बँग असं म्हटलं जातं, तो झाला आधी. आणि मग म्हणजे एक अतिशय जास्त टेम्परेचर, अतिशय जास्त तापमानाला असा वायूंचा एक गोळा होता आणि तो असा स्फोट झाला. त्याच्यामध्ये जे काही मॅटर होतं ते सगळं विखुरलं गेलं आणि मग त्याचं तापमान हळूहळू जसं कमी होत गेलं तसं मग ते सेटल डाऊन होत गेलं, आकुंचन पावत गेलं. आणि मग तुम्हाला माहिती आहे ना, मग त्याच्यातून आपली सूर्यमाला जी आहे ती तयार झाली. मग सूर्यमालेमध्ये सुद्धा हे जे सूर्याच्या भोवतीनं फिरणारे जे ग्रह आहेत हे देखील त्या सूर्याचाच एक भाग आहेत. सूर्यापासून विलग झालेले तुकडे जसे जसे लांब होत गेले सूर्यापासून तसं त्यांचं तापमान हळूहळू कमी होत गेलं. पृथ्वी पण सूर्याचाच एक भाग आहे. इनफॅक्ट सूर्यमालेतले जे सगळेच ग्रह आहेत ते सूर्यापासून विलग झालेले आहेत. हे तुम्हाला माहित असू दे, एक ॲडिशनल माहिती तुम्हाला सांगते. मग काय झालं, सूर्य हा एक तप्त गोळा आहे ना, जसा तुम्हाला माहिती आहे. आता त्याच्या आधी म्हणजे लाखो वर्षांपूर्वी, करोडो वर्षांपूर्वी त्याचं टेम्परेचर जे होतं ते अजून जास्त होतं. मग हा जो बिग बँग झाला, हा मोठा स्फोट जो झाला, त्याच्यानंतर मग हे तुकडे झाले. मग तो प्रत्येक तुकडा जसा सूर्यापासून लांब जात गेला तसं त्याचं तापमान कमी झाला. तर आपण जर पृथ्वीच्या बाबतीत बोलायचं झालं तर पृथ्वीची निर्मिती होत असताना सुद्धा हीच प्रक्रिया झाली.
पृथ्वी सूर्यापासून पहिल्यांदा विलग झाली, मग ती अशीच फिरत राहिली. ती सुद्धा सुरुवातीला असाच एक तप्त वायूंचा गोळाच होती. तुम्हाला अजूनही माहिती आहे पृथ्वीचा जो भूगर्भ म्हणतो आपण, त्या भूगर्भामध्ये अजूनही लाव्हा रस म्हणजे तितकं हाय टेम्परेचर आहे, कित्येक 1000 डिग्री सेल्सिअस तापमान हे पृथ्वीच्या केंद्रकामध्ये अजूनही आहे, जिथपर्यंत आपण पोचू शकत नाही, इतकं आपण ते बेअर करू शकत नाही टेम्परेचर. म्हणजेच काय की आत अजून पृथ्वी गरमच आहे. सरफेसवरती पृथ्वीचा जो काही पृष्ठभाग आहे त्याच्यावरती टेम्परेचर जे आहे ते कमी होत गेलं आधी. ते पण टेम्परेचर कसं कमी झालं माहितीये बघा, मी तुम्हाला ती स्टोरी सांगते. आधी सांगू चालेल ना, आणि मग आपण याच्याकडे वळूयात. शॉर्टमध्ये सांगते. सूर्यापासून ही पृथ्वी सेपरेट झाली आधी, मग पृथ्वी जशी जशी लांब येत गेली सूर्यापासून, मग त्याच्या पासून अंतर वाढत गेल्यामुळं तिचं हळूहळू टेम्परेचर कमी होत गेलं. मग टेम्परेचर कमी होत गेल्यानंतर काय झालं, हेलियम, हायड्रोजन ह्यासारखे जे वेगवेगळे गॅसेस होते बघा कसे, तर त्या गॅसेस पासून आपल्या वातावरणाची निर्मिती झाली. जे जाड म्हणण्यापेक्षा काय म्हणूयात आपण त्याला, जास्त वस्तुमान असणारे जे पदार्थ होते, आयर्न सारखे किंवा कार्बन सारखे काही अजूनही असे जे घटक होते, त्यांच्यापासून आपल्या पृथ्वीचा जो सॉलिड भाग आहे तो बनला, स्थायीरूप भाग. आणि जे हलके हलके वायू होते त्यांच्यापासून आपलं वातावरण बनलं. ठीक आहे. मग कालांतरानं ते जे वायू, ऍटमॉस्फिअर, जे वातावरणामधले जे वायू होते त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया झाल्या. त्यांच्यापासून मग पाऊस म्हणजे H2O वॉटरची निर्मिती झाली. पाऊस पडला. बरं, आता हा पाऊस पडला म्हणजे आज पाऊस पडला आणि उद्या थांबला असं नाही. कित्येक महिने, कित्येक वर्ष तो पाऊस पडत राहिला. त्याच्यामुळं तो जो तप्त गोळा होता पृथ्वीचा, त्याचं तापमान झपाट्यानं कमी झालं. झपाट्यानं म्हणण्यापेक्षा त्याच्यातही अगेन टाइम स्पॅन लागलेला आहे, हे विसरू नका. म्हणजे मी जर सांगताना जरी आज असं झालं लगेच उद्या असं वगैरे असं इमॅजिन करू नका. सो त्या पावसामुळे, पडणाऱ्या पावसामुळे काय झालं, पृथ्वीच्या पृष्ठभागाचं तापमान कमी झालं. जिथं जिथं खड्डे होते तिथं ते पाणी साठलं. त्याच्यातून पुढे महासागरांची निर्मिती झाली, समुद्राची वगैरे. मग त्या समुद्रामध्ये मग तिथून सजीवन, अर्थ म्हणजे पाणी तयार झालं. पहिल्यांदा हे पाणी तयार होण्याची प्रोसेस कशी झाली हे लक्षात आलं. आणि मग त्या पाण्यामध्ये असणारे जे काही घटक आहेत त्यांच्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया होत गेल्या. एक लक्षात घ्या, उत्क्रांती ही न संपणारी प्रक्रिया आहे. असं नाहीये की आज म्हणजे आता झालं, आता इथपर्यंत जे आलोय आपण, ह्याच्यानंतर पुढं उत्क्रांती होणार नाही असं नाही. ह्याच्यानंतर सुद्धा हजारो लाखो वर्षानंतर पुन्हा आपल्यापेक्षा काहीतरी वेगळी शरीर रचना असणारे सजीव हे तेव्हा असतील. तेव्हाची वातावरणाची कंडिशन मे बी वेगळी असेल. हे सगळं वेगळं, ही अनएंडिंग प्रोसेस आहे, कधीच न संपणारी. सो ही प्रक्रिया झाली. मग आपण पृथ्वीवरती लाईफची सुरुवात, जी काय म्हणत सजीव कसे जन्माला आले, तर 3.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवरती कुठलेच जीवन अस्तित्वात नव्हते. आतापासून 3.5 अब्ज म्हणजे ते आता बघा किती ते. मग सुरुवातीला काय झालं, मी जसं आता सांगितलं तुम्हाला, पहिल्यांदा समुद्र तयार झाले. कसे तयार झाले, तर ते जे वातावरणातले जे गॅसेस आहेत त्यांच्यामध्ये अभिक्रिया झाली, पाणी तयार झालं. हायड्रोजन, ऑक्सिजन यांच्यासारखी पहिल्यांदा साधी, बघा मी मगाशी तुम्हाला म्हटलं ना सुरुवातीला व्हिडिओच्या, की मी तुम्हाला एक टेक्निक सांगणार आहे. तर जेव्हा तुम्हाला उत्क्रांतीची प्रक्रिया सांगा, उत्क्रांती नुसती सांगा असं जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल 2 मार्कांसाठी, तेव्हा तुम्ही ही माहिती लिहाल उत्क्रांतीबद्दल, की उत्क्रांती ही प्रक्रिया सजीवांच्या मध्ये अत्यंत सावकाश होणारे बदल आहेत. हे उत्तर आहे 2 मार्कांचं. हे सावकाश घडते, ह्याच्यातून सजीवांच्या जीवनाचा विकास होत असतो. विशिष्ट लक्षणांमध्ये बदल होऊन नवीन प्रजाती निर्माण होतात. नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या विशिष्ट लक्षणामधील बदल हे अनेक पिढ्यांपर्यंत घडून येतात आणि नवीन प्रजाती निर्माण होतात. हे कधी लिहिणार तुम्ही, जेव्हा तुम्हाला 2 मार्कांच्या प्रश्नाचं उत्क्रांती वरती 2 मार्कासाठी जेव्हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा उत्तर तुमचं एवढं असेल, ह्याच्यापेक्षा जास्त नाही, ह्याच्यापेक्षा कमी नाही. मग आता इथं काय बघा, नाही सजीवांच्या विशिष्ट लक्षणांमध्ये बदल होऊन नवीन प्रजाती निर्माण होतात. विशिष्ट लक्षणांमध्ये बदल म्हणजे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे, जे आपली जी जनुकांच्या मध्ये जे बदल होतात, ह्याच्या आधी आपण जी बघितली ना सेंट्रल डोग्माची प्रक्रिया, सो त्या प्रक्रियेद्वारे आणि आपण उत्परिवर्तन बघितलं. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या द्वारे सजीवांच्या मध्ये जे बदल घडून येत गेले, त्याच्या
परत काय झालं बघा, पुढे आपण डार्विनचा सिद्धांत पण शिकणार आहोत. त्याच्यात तुम्ही हे नैसर्गिक निवड म्हणजे काय ते तुम्हाला लक्षात येईल. थोडक्यात सांगते, आता इथं विषय आलाच आहे म्हणून. नैसर्गिक निवड म्हणजे निसर्ग ठरवणार की कोण जगणार आणि कोण मरणार. थोडक्यात निसर्ग तुमच्या समोर, जसं शाळेत कसं असतं, परीक्षा असते, परीक्षेत जे पास होणार ते पुढच्या वर्गात जाणार असं असतं की नाही, तसंच निसर्ग तुमच्या समोर वेगवेगळी आव्हानं ठेवणार. जसं आत्ता आपण बघतोय, एवढं तरी 15 जून आला तरी पावसाला अजून सुरुवात नाही. मग एकदा कधी एक्स्ट्रीम दुष्काळ येईल, एकदम भरपूर पूरच येईल, किंवा वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थिती ह्या अशा एक्स्ट्रीम लेवलपर्यंत जातील. निसर्ग तुमच्या समोर परीक्षा ठरणार. ह्या कंडिशनमध्ये मला जगून दाखवा. या कंडिशनमध्ये जे जगतील त्यांना पुढं जगायचा अधिकार आहे. या कंडिशन्समध्ये ज्यांना जगता येणार नाही ते मग मरून जातील असं. सो नैसर्गिक निवड ह्याला म्हणले. निसर्ग तुमच्या समोर चॅलेंजेस ठेवणार, जे ते चॅलेंजेस पास करतील ते जगणार, ज्यांना ते पास करता येणार नाही ते मरणार असं. आणि मग मग काय होणार, त्या चॅलेंजेसनुसार किंवा त्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी जसं आपण अभ्यास करतो तसं निसर्गानं जे चॅलेंजेस ठेवलेत आपल्यासमोर, तर ते पास करण्यासाठी सजीव काय करतो, स्वतःमध्ये बदल घडवून आणतो काही ना काहीतरी. मग ते अगदी जनुकीय लेवलवरती असतील किंवा आपल्या वागण्या बोलण्यातले बदल असतील. जसं खूप थंडी आली, आपण स्वेटर घालतो वगैरे, असे हे कॉमन बदल झाले. डासांच्या बाबतीत एक तुम्ही ऑब्झर्व केलंय का रे, डास, माशा, चिलटं, जगाच्या पाठीवर कुठंही जा हे प्राणी तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणार, होय की नाही. मग ते असं काय आहे, तर ते तेवढ्या फास्ट लेवलवरती ते त्यांच्या जनुकीय रचनेमध्ये बदल घडवून आणतात. लक्षात घ्या, डास हे जे आहेत प्राणी इतके उपद्रवी की तुम्ही काही करा, तुम्ही ऑल आउट लावा, नाहीतर मॉर्टिन लावा, नाहीतर ते काही करा, ते मरत नाही, ते लांब जातात फक्त. आणि नंतर एकदा का त्यांना ती सवय झाली त्या मॉर्टिन ऑल आउटची, की ते मशीन लावलेलं असतं तर त्या मशीनवरती येऊन बसतात डास, हो की नाही सांगायचं मला, हो की नाही. मग हे काय झालं, तर ते त्यांनी त्यांच्या जनुकीय रचनेमध्ये पटकन तेवढे बदल घडवून आणले की जे त्या मॉर्टिनला फेस करू शकतील. मग तसं सजीव ह्या आपल्या जनुकीय रचनेमध्ये सुद्धा बदल घडवून आणतात, सो दॅट त्यांना जगायचं आहे आणि आपला वंश टिकवायचा आहे अशा पद्धतीने. आणि मग काय झालं, मग काय झालं, मग हे बदल घडवून जे आले ते पुढच्या पिढ्यांच्या पर्यंत पाठवले जातात आणि मग त्याच्यातून नवीन प्रजाती निर्माण होतात. हे उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला सांगायचं आहे 2 मार्कांसाठी. आता इथं तुम्हाला एक आकृती दिसते, ही एक प्रकारे सजीवांच्या मध्ये होणारी उत्क्रांतीचं हे एक प्रेझेंटेशन आहे. एकदम 3.8 म्हणजे 3.5 अब्ज वर्ष जे आता आपण बघितलं, तर त्या एकदम पहिला सजीव पृथ्वीवरती जन्माला आला. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शरीर रचनेमध्ये बदल होत गेले. इथं बॅक्टेरिया वगैरे, अल्गी, ह्या सगळ्या प्रकारचे सजीव, म्हणजे ह्यांच्यापासून वनस्पतींची उत्क्रांती झाली. इकडच्या बाजूला दिसतंय तुम्हाला ह्या वेगवेगळ्या प्राण्यांची उत्क्रांती झालेली दिसेल. सो एकाच सजीवापासून, तो पण कसा होता, एकपेशीय होता. त्या एकपेशीय सजीवांपासून सजीवामध्ये सतत बदल होत गेले त्याच्या शरीर रचनेमध्ये, आणि मग हे अशा व्हरायटी ऑफ जे सजीव आहेत ते तयार झाले. हे सांगणारी ही आकृती आहे. आणि मग तुम्हाला जेव्हा उत्क्रांतीची प्रक्रिया कशी झाली किंवा 3 मार्कांना आणि 5 मार्कांना विचारलं जातं, मग त्यामध्ये तुम्ही काय सांगाल, तर त्यामध्ये तुम्ही हे पॉइंट्स सांगणार. आता हे पॉइंट्स पण सांगताना सगळं पाठ नाही करत बसायचंय आपल्याला त्यातले महत्वाचे वर्ड्स फक्त लक्षात ठेवायचे. मग आता जसं की ह्याच्यामधले सुरुवात तुम्ही उत्तराची जेव्हा कराल तर कशी करणार, की 3.5 अब्ज वर्ष हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. पृथ्वीवरती जेव्हा सजीवांची निर्मिती झाली ती कधी झाली, तर 3.5 अब्ज वर्षांपूर्वी झाली. तोपर्यंत कोणतेही सजीव पृथ्वीवरती नव्हते. त्यानंतर काय झालं, मग ते होत असताना सुरुवात कशी झाली, तर सुरुवातीला हायड्रोजन, ऑक्सिजन यासारखी साधी मूलद्रव्ये, हे एक लक्षात ठेवायचं. कोण आहेत ही साधी मूलद्रव्ये, आपण केमिस्ट्रीमध्ये मूलद्रव्ये शिकलो ना. सो मूलद्रव्य आहेत, हायड्रोजन, ऑक्सिजन ह्यांच्यासारखी साधी मूलद्रव्य आधी तयार झाली. सजीवांची उत्पत्ती होण्याच्या आधीची स्टेप. हे काय झालं, पहिल्यांदा 3.5 अब्ज वर्षांपूर्वी ह्या हायड्रोजन, ऑक्सिजन सारखी साधी मूलद्रव्य पहिल्यांदा तयार झाली. मग त्यांच्यापासून अमोनिया, मिथेन ह्यांसारखी सेंद्रिय आणि असेंद्रिय संयुगे, साधी संयुगे तयार झाली.
पुस्तकात हे नाही आहे. पुस्तकात तुम्हाला नुसतं असेंद्रिय सेंद्रिय संयुग असं दिलेत, पण असेंद्रिय सेंद्रिय संयुगे म्हणजे नक्की कोण हे कळण्यासाठी मी तही देईल तो नावं दिलीत तुम्हाला. अमोनिया, मिथेन आहे. यांच्या आधी काय झालं, मूलद्रव्ये. मग साध्या मूलद्रव्यांपासून साधी संयुग तयार झाली. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मूलद्रव्यांपासून संयुग तयार होतात. मग साधी मूलद्रव्य आधी, मग साधी संयुगे आधी. ठीक आहे. मग त्यांच्यानंतर पुढच्या टप्प्यांमध्ये गुंतागुंतीची संयुग तयार झाली. साधी मूलद्रव्ये, साधी संयुग, तिसऱ्या टप्प्याला गुंतागुंतीची संयुग. मग गुंतागुंतीची संयुग म्हणजे कोण, तर प्रथिन, आपले DNA RNA सारखी केंद्रकामले, हे गुंतागुंतीची संयुग तयार झाली. लक्षात आलं. हेही पुस्तकात नाही आहे. मग साधी संयुगे म्हणजे कोण, गुंतागुंतीची संयुग म्हणजे कोण, असा प्रश्न मुलांना पडण्याच्या आधीच मी तुम्हाला त्याची उत्तरं दिली. साधी संयुग म्हणजे आपले प्रथिनसारखे. त्यानंतर साधी संयुग म्हणजे तुम्हाला म्हणलं मी, कोण होती रे आपली आत्ताची साधी संयुगे, अमोनिया मिथेन ह्यासारखी साधी संयुग होती. गुंतागुंतीची संयुग म्हटली की मग कोण आहे, प्रथिन आणि केंद्रकामले. मग त्याच्यानंतर ह्याला पण मी जसं म्हटलं शेकडो वर्षांचा कालावधी लागला आणि मग त्यांच्यापासून प्राचीन पेशी पहिल्यांदा तयार झाल्या, मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी. सो आता हे जर आपल्याला लक्षात ठेवायचंय, लक्षात ठेवताना आपण कसं लक्षात ठेवणार, तर आपण एक फ्लो चार्ट बनवूयात. सगळ्यात आधी काय आपण लिहिलं, 3.5 अब्ज वर्षांपूर्वी काय झालं, 3.5 अब्ज वर्ष. तेव्हा काय झालं, सगळ्यात आधी हायड्रोजन, ऑक्सिजन यासारखी साधी मूलद्रव्ये तयार झाली. कधीही लक्षात ठेवा बाळांनो, उत्तर तुम्हाला पाठ करायची सवय असते. मग असं बसतात, मी बघितलीत बरीच मुलं अशी डुलट 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 साधी मूलद्रव्ये तयार झाली, असं करायचं नाहीये. सो हे समजून घेण्यासाठी आपण असं एक फ्लो चार्ट तयार करूयात. मग ह्या साध्या मूलद्रव्यांच्या मध्ये विविध रासायनिक अभिक्रिया घडत गेल्या आणि त्यांच्यापासून साधी सेंद्रिय असेंद्रिय संयुगे तयार झाली. असेंद्रिय संयुगे तयार झाली, मिथेन, अमोनिया यांच्यासारखी. मग इथं फार तर तुमच्यासाठी म्हणून हे उत्तरात लिहिली नाहीत नावं तरी चालतील. मिथेन असेल किंवा अमोनिया असेल यांच्यासारखी साधी संयुग तयार झाली. त्यांच्यामध्ये पुन्हा रासायनिक अभिक्रिया होत गेली आणि त्यात गुंतागुंतीची संयुग तयार झाली. जरासं समजून घ्या. इथे काय लिहिणार मग तुम्ही, गुंतागुंतीची संयुगे. मग गुंतागुंतीची संयुगे कुठली रे सांगितली तुम्हाला मी, केंद्रकामले सांगितली आणि प्रथिन सांगितली. मग ती इथं कंसात लिहायची. केंद्रकामलं म्हणजे कोण, आपले DNA RNA. आणि हे होण्यासाठी सुद्धा कित्येक वर्षांचा स्पॅन गेलेला आहे, कित्येक वर्षांचा कालावधी गेलेला आहे. आणि मग यांच्यापासून पुन्हा काय झालं, त्यांच्यामध्ये बदल होत 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 गेले आणि मग पहिली जी पेशी होती त्या पेशीचं नाव काय दिलेलं आहे, मूळ स्वरूपाची प्राचीन पेशी. हेच वाक्य तसंच लिहायचं, पहिली पेशी वगैरे असं नाही लिहायचं. मूळ स्वरूपाची प्राचीन पेशी. उत्तरामध्ये मला हेच पाहिजे, मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी तयार झाल्या. मग काय झालं, त्या ज्या पेशी ह्याच्यासाठी माझ्याकडे डायग्राम आहे, थोडी इंग्लिशमध्ये आहे ती, पण तुम्हाला समजायला सोपी जाईल बघा ती प्रक्रिया काय झाली. मी जसं तुम्हाला म्हणलं, सगळ्यात आधी काय झाली, साधी आपली जी संयुग होती, मिथेन, अमोनिया, वॉटर वगैरे ह्यासारखी साधी संयुग तयार झाली. मग त्यांच्यापासून अमिनो ऍसिड्स, अमिनो आम्ल वगैरे तयार झाली, जी गुंतागुंतीची संयुगे म्हटलं ना आपण, तर तो हा प्रकार झाला. त्यानंतर मग त्या परत गुंतागुंतीच्या संयुगांचाच हा कॉम्प्लेक्स पॉलिमर्स म्हटले, मॉलिक्युल्स त्यांच्यामध्ये चेंज झाली. म्हणजे आता हे मराठीमध्ये तुम्हाला
फक्त समजून घ्या, हे तुम्हाला काहीच सांगायचं नाहीये. एक चित्र दाखवलं की तुम्हाला लक्षात यायला सोपं होईल. हे सेमीच्या मुलांना मी शिकवताना होतं, पण ते तुम्हाला लक्षात येईल जेव्हा चित्र बघाल. बाकी वाचायच्या ह्याच्यात वगैरे भानगडीत पडू नका. आधी साधी संयुग तयार झाली, मग गुंतागुंतीची संयुग तयार झाली, आणि मग हे आता जी आपण बघितली ती मूळ स्वरूपाची प्राचीन पेशी ती ही आहे. आणि मग इथं दिसते तुम्हाला फर्स्ट, पहिली सिंपल सेल. या प्राचीन पेशींच्या मधून मग पहिली पेशी ही तयार झाली. इथं दिसतंय सगळ्यांना. मग हे जे दिसतंय ही प्राचीन पेशीची रचना आहे फक्त. म्हणजे पेशी भित्तिका कशी असते, तर त्या पेशी भित्तिकेसारखी ही रचना आहे. आणि मग त्याच्यामध्ये बदल होऊन मग आपली मूळ जी पेशी आहे, पहिली पेशी, ती तयार झाली. मग ते काय झालं, त्यांची संख्या वाढली. आजूबाजूचे जे वातावरण आहे, पाणी आहे, त्याच्यातून न्यूट्रिशन, त्याच्यापासून जे काही, न्यूट्रिशनला मराठीत काय म्हणणार आपण, काय, पोषक द्रव्ये, पोषक द्रव्ये घेतली आणि त्या पोषक द्रव्यांच्या सहाय्याने त्यांची संख्या वाढली. आणि मग त्याच्यात हळूहळू हळूहळू बदल होत गेले. मग मगाशी मी तुम्हाला ह्या चित्रात जे दाखवलं त्या पद्धतीनं हळूहळू मग त्यातल्या काही पेशींना वाटलं असेल की चला जरा जाऊन पाण्याच्या बाहेर जाऊया. मग त्या पेशी पाण्याच्या बाहेर जाऊन राहायला लागल्या. मग तिथं जाऊन इथं बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया वगैरे असं करून मग ते काही वनस्पती तयार झाल्या, काही प्राणी तयार झाले. असं म्हणजे पहिली पेशी कशी तयार झाली ते कळालं तुम्हाला. आणि मग त्या पेशीपासून अनेक पेशीय सजीव तयार झाले, एक पेशीपासून. आणि मग त्याच्यामध्ये व्हरायटी डेव्हलप होत गेली. आता हे सगळं होत असताना मगाशी जे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की नैसर्गिक निवड जी आहे ती इथं मॅटर करते. म्हणजे जी बदलणाऱ्या परिस्थितीनुसार ज्यांना स्वतःमध्ये बदल घडवून आणता आलं. डासांचं जे एक्झाम्पल सांगितलं, डासांना का मॉर्टिनच्या ह्याच्यावर पसू शकतात, कारण ते त्यांनी स्वतःमध्ये जनुकीय रचनेत तशी बदल केलेले आहेत म्हणून. ज्यांना हे जमलं ते जगले आणि ज्यांना नाही जमलं ते नाश पावले. सो इथं येऊन तुमची हे जे उत्क्रांतीची प्रक्रिया आहे त्याचं उत्तर थांबणार. उत्क्रांती नुसतं म्हटलं उत्तर वेगळं, उत्क्रांतीची प्रक्रिया म्हणली उत्तर वेगळं. उत्क्रांतीच्या प्रक्रियेचं लिहिताना तुम्हाला तो चार्ट लिहायचा आहे, म्हणजे लक्षात ठेवताना. आणि मग जेव्हा तुम्ही परीक्षेत ऍक्च्युअल उत्तर लिहाल तर त्या चार्ट पासून तुम्हाला प्रत्येक वाक्य हे बनवता आलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक जसं 3 अब्ज वर्ष एवढंच लिहिलं होतं ना आपण, मग लिहायचं सुमारे 3 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवरती सजीवांची निर्मिती झाली. मग तेव्हा सुरुवातीला हायड्रोजन, ऑक्सिजन सारखी साधी मूलद्रव्ये, असं प्रत्येकाचं एक वाक्य बनवायचं. या पद्धतीनं तुम्हाला तुमचं उत्तर स्वतःहून तयार करता आलं पाहिजे, ना की घोकंपट्टी करून. आपला हे काय आहे, आपलं टार्गेट काय आहे की कुठल्याही प्रकारचं घोकंपट्टी न करता मला उत्तर माझ्या शब्दात मांडता आलं पाहिजे. मग ते उत्तर मांडत असताना आता तुमचे परीक्षक काय करतात, सगळं उत्तर काही तुमचं चेक करत नाहीत. तुम्ही ते महत्वाचे शब्द लिहिलेत की नाही हे चेक करतात. मग ते महत्वाचे शब्द कोणते तेवढेच आपण लक्षात ठेवायचे. जसं आपण इंग्लिशमध्ये लिहिताना कसं नाही स्टोरी रायटिंग वगैरे असतं, ते महत्वाचे शब्द असतात, त्याच्या भोवतीनं तुम्हाला त्याचा विस्तार करायचा असतो. तसंच आहे हे, महत्वाचे शब्द फक्त लक्षात ठेवा आणि त्याच्या भोवतीनं वाक्यरचना करून तुमचं वाक्य लिहून उत्तर तुमचं तयार करायचं. पाठांतर करायची गरज लागली नाही पाहिजे. सो समजली का ही प्रक्रिया कशी झाली ते मला सांगा कमेंट करून. व्हिडिओ कसा वाटला ते, आवडला असेल तर तुमच्या मॅक्सिमम फ्रेंड्स पर्यंत पोहोचवायला विसरू नका. उद्या इथं थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच्या पुढचा भाग बघूयात, दॅट इज उत्क्रांतीचा सिद्धांत काय होता. ठीक आहे, चला बाय बाय.